आई झाल्यानंतर माझं आयुष्य पूर्ण बदललं, पण खरी स्ट्रगल आता सुरू झाली होती. हाय, मी पूनम. वेलकम टू 5th एपिसोड. तर आई झाल्यानंतर बाळामध्ये माझा दिवस कसा उगवत होता आणि कसा मावळत होता काहीच समजत नव्हतं. असं करता-करता 1 वर्ष निघून गेलं. एका वर्षानंतर गौरीची माझ्यावरची डिपेंडन्सी थोडी कमी झाली, कारण ती अल्मोस्ट वरचं सगळंच खायला लागली होती आणि तेव्हाच मी विचार केला आता पुन्हा जॉब स्टार्ट करायचा आणि मग मी पुन्हा नामको मेडिकलला जॉइन झाले. माझी जॉबची कंटिन्यूटी, माझं काम, माझी मेहनत हे सगळं घरच्यांनी नोटीस केलं आणि तिथूनच एक विचार आला, आपलं स्वतःचं मेडिकल सुरू करूया. तो डिसिजन मलाही मनापासून पटला. माझा जॉब सुरूच होता आणि दीपकचं गाळा शोधणं पण सुरू होतं. ते रोज ऑफिसवरून आले की गाळा बघायला जायचे आणि इकडे माझी 10 ते 6 ची ड्युटी चालूच होती. त्यावेळेस गौरीला आई खूप छान सांभाळत होत्या. खरं सांगायचं तर आई होत्या म्हणून मी बाहेर पडायची हिंमत केली. खूप प्रयत्नांनंतर आम्हाला एक गाळा मिळाला, तोही घरापासून फक्त 10 मिनिट अंतरावर. जसं म्हणतात ना, "काखेत कळसा आणि घाऊभर वळसा", अगदी तसंच. फायनली दीपकच्या प्रयत्नांना यश आलं आणि स्पेशल गोष्ट म्हणजे शेजारीच क्लिनिक पण सुरू होणार होतं. म्हणजेच गाळ्यासाठी जे पण रिक्वायरमेंट्स होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या. मी नामकोला आधीच सांगितलं 1 महिन्यानंतर मी जॉब सोडणार आहे. इकडं गाळ्याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज सुरू झाल्या. एकीकडे नवीन जर्नीची एक्साइटमेंट होती, पण त्याच सोबत खूप स्ट्रेस आणि भीती पण वाटत होती. कारण दीपक आणि पप्पा इतका खर्च करत होते माझ्यावर विश्वास ठेवून आणि मनात एकच प्रश्न, मी हे सगळं नीट करू शकेन का? पण मागे फिरायचं नव्हतं. गजानन महाराज आहेत सोबत, सगळं चांगलं होईल हा विश्वास ठेवून आम्ही पुढे जात राहिलो. पण सगळं सुरळीत चालू असतानाच अचानक अडथळे यायला लागले. कारण त्याच वेळी सुरू झालं सेकंड लॉकडाऊन. लॉकडाऊनमुळे आम्हाला कोणकोणते चॅलेंजेस आले आणि आम्ही कसं स्टार्ट केलं ते मी नेक्स्ट एपिसोडमध्ये सांगते. चलो बाय अँड थँक